बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती वन लाइनरचे इतिहास, समाज सुधारक या टॉपिकवरचे प्रश्न उत्तर घेऊन आलेलो आहोत. तर आपण प्रश्न उत्तर बघूया. भारतातील इंग्रजी साम्राज्याचा जनक असे कोणाला म्हटले जाते? लॉर्ड डलहौसी याला. मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. बिहारमध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला? बिरसा मुंडा. खानदेशातील भिल्लांनी कोणाच्या नेतृत्वात उठाव केला? करजा सिंग. पायका उठाव कोणत्या प्रांतात घडून आला? ओडिसा. पालेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला? आंध्र प्रदेश. 1844 साली कोल्हापूरमध्ये कोणी उठाव केला? गडकरींनी. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? गाय व डुकराची चरबी लावलेले काडतूस प्रकरण. 1857च्या उठावाची नियोजित तारीख काय होती? 31 मे 1857. दिल्लीच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? बहादूर शाह जफर दुसरा. 1857च्या कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब पेशवे. तात्या टोपे यांचे पूर्ण नाव काय? रामचंद्र पांडुरंग टोपे. तात्या टोपे यांचा जन्म कुठे झाला? महाराष्ट्रातील येवला, नाशिक इथं. जगदीशपूर, बिहार येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? राणा कुंवर सिंह. कानपूर येथील उठाव कोणत्या ब्रिटिश सेनानीने मोडून काढला? जनरल कॅम्पबेल. लखनौ मधील उठावाचे नेतृत्व कोणी केले? बेगम हजरत महल. झाशीतील उठावाचे नेतृत्व कोणी केले? राणी लक्ष्मीबाई. अशोकाने कलिंग युद्धानंतर कोणता धर्म स्वीकारला? बौद्ध धर्म. ऋग्वेदातील मुख्य देव कोण आहे? इंद्र. समुद्रगुप्ताला कोणत्या उपाधीने ओळखले जाते? भारताचा नेपोलियन. गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला? सारनाथ येथे. महाजन पदाच्या काळात कोसलाची राजधानी कोणती होती? श्रावस्ती. महावीर यांचा धर्म कोणता होता? जैन धर्म. जैन धर्माचे अंतिम तीर्थकर कोण? वर्धमान महावीर. रामायण आणि महाभारत यांना काय म्हणतात? महाकाव्य. गुप्त काळातील प्रमुख वैज्ञानिक कोण होता? आर्यभट. आर्यभट याने कोणता ग्रह सूर्याभोवती फिरतोय सांगितले? पृथ्वी. पेज नंबर 17 बघा. गुप्त साम्राज्याचे संस्थापक कोण होते? श्रीगुप्त. चंद्रगुप्त मौर्यचा गुरु कोण होता? चाणक्य. बुद्धांनी ज्ञानप्राप्ती कुठे केली? बोधगया येथे. बौद्ध धर्माचा प्रचार आशियात कोणी केला? अशोक यांनी केला. वैदिक काळातील समाज किती वर्णात विभागला होता? 4. बौद्ध संमेलन प्रथम कुठे झाले? राजगृह. गुप्त काळातील सुप्रसिद्ध गणित तज्ञ कोण होता? वराहमिहिर. पाणिनी याने लिहिलेले व्याकरण ग्रंथाचे नाव काय? अष्टाध्यायी. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठी आहेत? वाघूर नदी. शुंग वंशाची स्थापना कोणी केली? पुष्यमित्र शुंग. महाजनपद काळात प्रमुख सत्ता केंद्र कोण होते? मगध. प्राचीन भारतात स्थानिक शेती कोणी प्रथम सुरू केली? सिंधू लोकांनी. महाभारतातील युद्ध कोणत्या 2 वंशांमध्ये झाले? कौरव आणि पांडव. बुद्ध धर्माच्या हीनयान संप्रदायात भाषा कोणती होती? पाली. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठची होती? सिंधू नदीकाठची. सिंधू संस्कृतीमध्ये लोकसंख्या शहरी होती का ग्रामीण? शहरी होती. प्राचीन भारतातील वैदिक शास्त्राचा जनक कोण होता? चरक. चावार संप्रदाय कोणत्या विचारसरणीचा होता? नास्तिक. महावीरांचे जन्म कुठे झाले? कुंडग्राम. अशोकाने कोठे स्तंभलेख कोरले होते? लुंबिनी. राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला? कल्लन यांनी लिहिला. काश्मीरचा इतिहास कोणत्या ग्रंथात आहे? राजतरंगिणी. पाटलीपुत्र सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पाटणा. शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रणालीने राज्यकारभार चालवला? अष्टप्रधान मंडळ. शिवकालीन नौदलाचे प्रमुख बंदर कोणते होते? विजयदुर्ग. शिवाजी महाराजांनी कोणत्या धर्मसहिष्णुतेचे तत्व पाळले?
सर्वधर्म समभाव. शिवाजी महाराजांनी दिलेला गनिमी कावा म्हणजे काय? छापामार युद्धयंत्र. पेशव्यांचे मुख्यालय कोणत्या शहरात होते? पुणे. पेज नंबर 18 बघा. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? सदाशिवराव भाऊ. म्हैसूरचे प्रसिद्ध शासक कोण होते? हैदर अली आणि टिपू सुलतान. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1600 मध्ये झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1885 मध्ये झाले. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले? मुंबई येथे झाले. बाळ गंगाधर टिळकांनी कोणता नारा दिला? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. गांधीजींनी भारतात प्रथम सत्याग्रह कुठे केला? चंपारण येथे. असहकार आंदोलन कधी सुरू झाले? 1920 मध्ये. असहकार आंदोलनाचे मुख्य कारण काय होते? रौलट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड कोणी घडवले? जनरल डायरने घडवले. सरदार वल्लभभाई पटेल यांना काय उपाधी मिळाली? लोह पुरुष. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास. सविनय कायदेभंग आंदोलन कधी सुरू झाले? 1930 मध्ये. दांडी यात्रा कुठून सुरू झाली? साबरमती आश्रम. दांडी यात्रेचे नेतृत्व कोणी केले? महात्मा गांधी यांनी केले. भारत छोडो आंदोलनाचा नारा काय होता? करो या मरो. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कधी झाली? 1942 ला. लाला लजपत राय कोणत्या आंदोलनाच्या दरम्यान मारले गेले? सायमन कमिशन विरोधात. लोकमान्य टिळक यांनी कोणते 2 वर्तमानपत्र सुरू केले? एक होता केसरी आणि दुसरा मराठी. टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात का केली? जनजागृतीसाठी. शिवाजी महाराजांचे शिक्षण कोणी केले? दादोजी कोंडदेव. शिवाजी महाराजांनी मुघलांशी तह कुठे केला? पुरंदर येथे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळातील वित्त मंत्री कोण होता? अमात्य. थोरले बाजीराव कोणत्या लढ्यासाठी प्रसिद्ध होते? उत्तर भारतातील मोहीम. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव का झाला? अन्नधान्यांची कमतरता व योजनाबंदी. महाराष्ट्रातील पहिली महिला शासिका कोण होत्या? सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका कोण होत्या? सावित्रीबाई फुले. ज्योतिबा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? सत्यशोधक समाज. शिवरामपंत परांजपे यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले? कायदेभंग. त्यानंतर बघा 19वा पेज नंबर. सत्यशोधक समाजाचा उद्देश काय होता? सामाजिक समता. आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी. महात्मा गांधींनी कापड चरखा वापरण्याचे महत्त्व का दिले? स्वावलंब आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार यासाठी. हिंदी स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा गांधी यांनी. स्वदेशी चळवळ कोणत्या आंदोलनाशी संबंधित होती? बंगालची फाळणी. द्वितीय महायुद्धात भारताला सहभागी करण्याचा निर्णय कोणी घेतला? ब्रिटिश सरकार. क्रिप्स मिशन भारतात कधी आला? 1942 ला. सायमन कमिशन मध्ये भारतीय सदस्य होते का? नाही. सायमन कमिशनचा बहिष्कार का झाला? भारतीयांची अनुपस्थितीमुळे. नेहरू रिपोर्ट काय होता? संविधानाचा मसुदा. लाहोर अधिवेशनात कोणता महत्वाचा ठराव झाला? पूर्ण स्वराज्य. शाहू महाराजांनी कोणासाठी आरक्षणाची योजना सुरू केली? मागासवर्गीयांसाठी. प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे म्हणून शाहू महाराजांनी काय केले? मोफत व सक्तीचे शिक्षण दिले. महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे झाली? पुणे येथे झाली. लोकहितवादी कोण होते? गोपाळ हरी देशमुख होते. लोकहितवादींनी कोणत्या वर्तमानपत्रातून समाज प्रबोधन केले? प्रभाकर या वर्तमानपत्रातून. शिवाजी महाराजांचे चरित्र कोणी लिहिले? सबनीस यांनी लिहिले. शिवाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनी कोणत्या ठिकाणी स्वराज्य टिकवले? जिंजी येथे. जिंजी किल्ला कोणत्या भागात आहे? तामिळनाडू मध्ये आहे. नवविधवा विवाह प्रोत्साहनार्थ कायदा कोणी केला? ईश्वरचंद्र विद्यासागर. महात्मा गांधींनी प्रमुख आर्थिक तत्वज्ञान कोणते होते?
ग्राम स्वराज्य. पंडित नेहरू यांनी लिहिलेले सुप्रसिद्ध पुस्तक कोणते? डिस्कव्हरी ऑफ इंडिया. औरंगजेबाचा मृत्यू कोण साम्राज्याचा वारस झाला? औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कोण साम्राज्याचा वारस झाला? बहादूर शाह. दिल्ली सल्तनत स्थापक कोण होता? कुतुबुद्दीन ऐबक. खिलजी वंशाची स्थापना कोणी केली? जलालुद्दीन खिलजी. बाबर कोणत्या युद्धात विजयी झाला होता? पानिपतचे पहिले युद्ध. अकबरचा प्रमुख दरबारी कवी कोण होता? अबुल फजल. शहाजहानने कोणते स्मारक बांधले? ताजमहाल. पेज नंबर 20 बघा आता. संत तुकाराम यांनी कोणत्या भाषेत अभंग रचना केली? मराठी भाषेत. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी कुठल्या भाषेत लिहिली? मराठी. संत जनाबाई कोणत्या संताची शिष्य होती? नामदेव. मराठी भाषेतील पहिले महाकाव्य कोणी लिहिले? कोणते आहे? ज्ञानेश्वरी. तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन कुठे झाले? देहू इथे झाले. अलेक्झांडर कोणत्या देशाचा राजा होता? मॅसिडोनिया. चीनमधील सुप्रसिद्ध भिंत कोणती आहे? ग्रेट वॉल ऑफ चायना. इस्लाम धर्माचा संस्थापक कोण? हजरत मोहम्मद. इस्लामचा पवित्र ग्रंथ कोणता? कुराण. मेसोपोटेमिया कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान वसले आहे? टायग्रीस आणि युफ्रेटिस. मेसोपोटेमिया मधील लेखन प्रणाली कोणती होती? क्युनिफ्रॉम. चीनमध्ये कागदाचा शोध कोणी लावला? तत्साई लुन. हिटलर कोणत्या पक्षाचा नेता होता? नाझी पक्ष. जर्मनीचा तानाशाह कोण होता? एडॉल्फ हिटलर. दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले? 1939 ला. दुसरे महायुद्ध कधी संपले? 1945 ला. हिरोशिमा व नागासाकीवर बॉम्ब कोणी टाकले? अमेरिकेने टाकले. प्रथम महायुद्ध कधी सुरू झाले? 1914 ला सुरू झाले. प्रथम महायुद्ध कधी संपले? 1918 ला संपले. प्रथम महायुद्धाचे तत्कालीन कारण काय होते? ऑस्ट्रियाचा राजपुताचा खून. रशियन क्रांती कधी झाली? 1917 ला झाली. रशियन क्रांतीचे प्रमुख नेता कोण होते? लेनिन होते. रशियन क्रांती कधी झाली? रशियन क्रांती 1917 मध्ये झाली होती. फ्रेंच क्रांती कधी झाली? 1789 मध्ये झाली. नेपोलियन बोनापार्ट कोण होता? फ्रान्सचा सम्राट होता. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? जॉर्ज वॉशिंग्टन होते. औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या देशात झाली? इंग्लंडमध्ये झाली. प्रथम रेल्वे सेवा कोणत्या देशात सुरू झाली? इंग्लंडमध्ये. प्रिंटिंग प्रेसचा शोध कोणी लावला? योहान गुटेनबर्ग यांनी लावला. पहा मित्रांनो, 20 पेज झालेले आहेत. आता आपण 21व्या पेजाकडे वाटचाल करत आहोत. बघा, WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. नाटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. महात्मा गांधींनी कोणता तत्वज्ञान प्रचार केला? अहिंसा. मार्टिन लुथर किंग कोणत्या चळवळीचे नेते होते? अमेरिकन नागरी हक्क चळवळ. अब्राहम लिंकन कोण होते? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिस येथे आहे. शीतयुद्ध कोणत्या दोन महासत्तांमध्ये झाले? अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. महात्मा गांधींना महात्मा हे नाव कोणी दिले? रवींद्रनाथ टागोर. मोहनजोदडो हे प्राचीन शहर कोणत्या देशात आहे? पाकिस्तान मध्ये आहे. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण? येशू ख्रिस्त. बायबल हे कोणत्या धर्माचे पवित्र ग्रंथ आहे? ख्रिश्चन धर्माचे. राणीचा जाहीरनामा कधी घोषित झाला? 1 नोव्हेंबर 1858 मध्ये. 1 नोव्हेंबर 1858 मध्ये जाहीर झाला. राणीचा जाहीरनामा कोठे आणि कोणी वाचला? अलाहाबाद येथे लॉर्ड कॅनिंग यांनी वाचला होता. भारताचा पहिला भारत मंत्री कोण? लॉर्ड स्टॅनले. शिपायांची भाऊगर्दी असे 1857च्या उठावाचे वर्णन कोणी केले?
न.र. फाटक यांनी केले. द ग्रेट रेबेलियन पुस्तकाचे लेखक कोण? अशोक मेहता. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे कोणाला म्हटले जाते? लॉर्ड मेयो यांना म्हटले जाते. भारतात प्रथम जनगणना कोणी केली? लॉर्ड मेयो यांनी केली. भारतात खून झालेला एकमेव व्हायसराय कोण? लॉर्ड मेयो. 1857च्या उठावावेळी भारतात गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग हे होते. साहित्य जगजत्ता ओवेन मेरेडिथ या नावाने कोणत्या व्हायसराय प्रसिद्ध होता? लॉर्ड लिटन. शस्त्रबंदी कायदा कोणत्या व्हायसरायने संमत केला? लॉर्ड लिटन यांनी संमत केला. देशी वृत्तपत्र बंदी कायदा कोणत्या व्हायसरायने संमत केला? लॉर्ड लिटन यांनी संमत केला. 1878च्या दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष कोण होते? रिचर्ड स्ट्रेची. कोणत्या व्हायसरायने दिल्ली दरबार बोलवून राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी ही पदवी दिली? लॉर्ड लिटन यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोणाला म्हटले जाते? लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. कोणत्या व्हायसरायने देशी वृत्तपत्र कायदा रद्द केला? लॉर्ड रिपन यांनी रद्द केला. 1882 साली स्थापन केलेल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? विल्यम हंटर होते. इल्बर्ट विधेयक कोणत्या व्हायसरायने मंजूर केले? लॉर्ड रिपनने मंजूर केले. पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणत्या व्हायसरायच्या काळात पारित झाला? लॉर्ड रिपन. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 28 डिसेंबर 1885. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या व्हायसरायच्या कार्यालय दरम्यान झाली? लॉर्ड रिपन. लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबाशी कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. वायव्य सरहद प्रांताची निर्मिती कोणाच्या काळात झाली? लॉर्ड कर्झनच्या काळात झाली. सन 1900 मध्ये नेमण्यात आलेल्या दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष कोण होते? लॉर्ड मॅकडोनेल. लॉर्ड मॅकडोनेल होते. सहकारी पतसंस्था कायदा कोणी संमत केला? लॉर्ड कर्झन यांनी संमत केला. बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती? विल्यम वॉर्ड यांची होती. बंगालची फाळणी केव्हा झाली? 16 ऑक्टोबर 1905 मध्ये झाली. बंगालच्या फाळणी विरोधात कोणते आंदोलन झाले? वंगभंग आंदोलन. बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली? 1911 ला. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? पंचम जॉर्ज यांनी रद्द केली. वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या मागणीला चांदोबांची मागणी असे कोणी म्हटले? भारत मंत्री मोले यांनी म्हटले. भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली केव्हा आली? 1911 मध्ये पंचम जॉर्ज यांच्या काळात. पंचम जॉर्ज आले तेव्हा. हिंदू महासभेची स्थापना केव्हा झाली? 1915 ला. हिंदू महासभेचे संस्थापक कोण आहेत? पंडित मदन मोहन मालवीय. पुणे येथे होम रूल लीगची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक यांनी केली. अड्डायर मद्रास येथे होम रूल लीगची स्थापना कोणी केली? अॅनी बेझंटने केली. होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1916 मध्ये. 1917 साली नेमलेला सॅडलर आयोग कशाशी संबंधित होता? शिक्षणाशी संबंधित होता. कोणत्या कायद्याला काळा कायदा असे संबोधले जाते? रॉलेट ऍक्ट. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी घडला? 13 एप्रिल 1919. जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडले? अमृतसर, पंजाब येथे. जालियनवाला हत्याकांड निशस्त्र जमावावर गोळीचार करण्याचा आदेश कोणत्या अधिकाऱ्याने दिला? जनरल डायर यांनी दिला. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणत्या आयोग नेमण्यात आला? हंटर आयोग. गांधीजींनी भारतात केलेला पहिला सत्याग्रह कोणता? चंपारण्य सत्याग्रह 1917. असहकार चळवळ केव्हा सुरू झाली? 1920 ला. महात्मा गांधीजींचे पहिले सविनय कायदेभंग आंदोलन कोणते? चंपारण्य सत्याग्रह. गांधीजींचे पहिले असहकार आंदोलन कोणते? खेडा सत्याग्रह. मायकल ओडवायर चा खून कोणी केला? सरदार उधम सिंग यांनी केला. असहकार चळवळ केव्हा सुरू झाली?
ऑगस्ट 1920 ला. मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? शंकरराव देव. शंकरराव देव होते. चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन बंद झाले? असहकार चळवळ. चौरी चौरी हत्याकांड केव्हा घडले? 5 फेब्रुवारी 1922 ला. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? चित्तरंजन दास यांनी केली. केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण? विठ्ठलभाई पटेल हे होते. सायमन कमिशनची स्थापना केव्हा झाली? 1927 ला. कोणत्या ब्रिटिश भारत मंत्र्यांनी भारतीयांना स्वतःची घटना स्वत बनवण्याचे आवाहन केले? भारत मंत्री लॉर्ड बर्कनेड. नेहरू रिपोर्ट कोणाच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आली? मोतीलाल नेहरू. दांडी यात्रेची सुरुवात केव्हा झाली? 12 मार्च 1930 ला झाली. साबरमती ते दांडी अंतर किती आहे? 385 किलोमीटर, 240 मैल म्हटले जाते. गांधीजींनी मिठाचा कायदा केव्हा केला? 6 एप्रिल 1930 ला. नेपोलियन एल्बन वरून पॅरिसला गेला असे दांडी यात्रेचे वर्णन कोणी केले? सुभाषचंद्र बोस. धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरोजिनी नायडू. पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बापूजी आणे. खुदाई खिदमतगार ही संघटना कोणी स्थापन केली? खान अब्दुल गफ्फार खान यांनी. खान अब्दुल गफ्फार खान यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? सरहद गांधी. सोलापूर येथे हुतात्मा दिन केव्हा पाळला जातो? 12 जानेवारीला पाळला जातो. सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान भारतात लष्करी कायदा फक्त या ठिकाणी लागू होता, सोलापूर येथे. मुंबईत परकीय कपड्याच्या ट्रक खाली कोणी बलिदान दिले? मुंबईत परकीय कपड्याच्या ट्रक खाली कोणी बलिदान दिले? बाबू गेनू यांनी बलिदान दिले. पुणे करार कोणत्या व्यक्तींमध्ये झाला? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा गांधीजींच्या वतीने पुणे करारावर कोणी सही केली? पंडित मदन मोहन मालवीय. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण? विनोबा भावे. वैयक्तिक सत्याग्रहातील दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? 1942 ला. चले जाव चळवळीला कोठून सुरुवात झाली? गोवालिया टँक मैदान, मुंबई येथून. चले जाव चळवळीत अटक केल्यानंतर महात्मा गांधीजींना कोठे ठेवण्यात आले? आगा खां पॅलेस, पुणे. मुंबईत सिकेट रेडिओ स्टेशन कोण चालवत होते? उषा मेहता, विठ्ठल झवेरी. विदर्भात लाल सेनेची स्थापना कोणी केली? जनरल आवरी. कर्जत. रायगड येथे आझाद दस्ता ही संघटना कोणी स्थापन केली? भाई कोतवाल. संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिली. सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणी केली? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. मुस्लिम लीगचे प्रत्यक्ष कृती दिन केव्हा घडवण्यात आला? 16 ऑगस्ट 1946. कोणी हिंदू मुस्लिमांना भारत वधूचे 2 तेजस्वी नेत्र असे म्हटले आहे? सर सय्यद अहमद खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तान कल्पनेचे जनक कोण होते? कवी मोहम्मद इक्बाल होते. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही कविता कोणी लिहिली? कवी मोहम्मद इक्बाल यांनी लिहिली. द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला? मोहम्मद अली जिन्ना यांनी मांडला. पाकिस्तान या शब्दाचे जनक कोण? चौधरी रहमत अली हे होते. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? ढाका येथे झाली. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 30 डिसेंबर 1906 ला झाली. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चटर्जी. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? नवाब सलीम मुल्ला यांनी केली. कोणत्या कायद्याने मुस्लिमांना पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघ मिळाले? 1909 चा मार्लो मिंटो कायदा.
राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन केव्हा झाले? कोलकाता येथे झाले. राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष कोण? नारायण चंदावरकर हे होते. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण? अॅनी बेझंट या होत्या. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू या होत्या. महात्मा गांधीजी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष केव्हा झाले? 1924 बेळगाव अधिवेशन. प्लेग कमिशनर रँडची हत्या कोणी केली? चाफेकर बंधू यांनी केली. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या कोणी केली? अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते? अभिनव भारत. केंद्रीय कायदेमंडळ बॉम्ब कोणी फेडले? केंद्रीय कायदेमंडळावर बॉम्ब कोणी फेकले? भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी फेकले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली? लाहोर तुरुंगात. 23 मार्च हा दिवस काय म्हणून पाळला जातो? शहीद दिवस. मी नास्तिक का आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? भगतसिंग. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना कोणी केली? चंद्रशेखर आझाद. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोठे झाला? शिरढोण, रायगड येथे झाला. वर्धिनी सभेची स्थापना कोणी केली? वासुदेव बळवंत फडके यांनी केले. दत्त महात्म्य हा ग्रंथ कोणी लिहिला? वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिला. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर खटला चालू असताना त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले? ग.वा. जोशी यांनी घेतले. वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या बोटीने एडनला नेण्यात आले? तेहरान बोट. वासुदेव बळवंत फडके यांच्या निधनानंतर देशप्रेमाने ओथंबलेला हिमालय सारखा उत्तुंग महापुरुष असे वर्णन कोणत्या वर्तमानपत्राने केले? अमृत बाजार. वासुदेव बळवंत फडके यांच्या निधनानंतर देशप्रेमाने ओथंबलेल्या हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असे कोणत्या वर्तमानपत्राने केले? अमृत बाजार. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म कुठे झाला? भगूर, नाशिक येथे झाला. वि.दा. सावरकर यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? जोसेफ मॅझिनी. राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना कोणी स्थापन केली? वि.दा. सावरकर. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? वि.दा. सावरकर. मित्रमेळा या संघटनेची स्थापना कोणी केली? वि.दा. सावरकर यांनी केली. कर्जन वायलीची हत्या कोणी केली? मदनलाल धिंगरा यांनी केली. वि.दा. सावरकरांना लंडन वरून भारतात कोणत्या बोटीने आणले गेले? मोरिया. 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथाचे लेखक कोण? वि.दा. सावरकर. माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण? वि.दा. सावरकर. सेनापती बापट यांचे पूर्ण नाव काय? पांडुरंग महादेव बापट. पेज नंबर 26 बघा. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोठे केली? लंडन मध्ये केली. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? सोहन सिंग भाकना यांनी केली. 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम कोणी फडकवला? माधव भिकाजी कामा यांनी. काकोरी रेल्वे कटाचे नाव काय होते? काकोरी ट्रेन ऍक्शन. कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. कोणत्या कायद्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली? 1813 चा चार्टर ऍक्ट. कोणत्या कायद्याने ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात धर्मप्रचार करण्याची परवानगी मिळाली? 1813 चा चार्टर ऍक्ट. कोणत्या कायद्याने प्रांतात द्विदलन
शासन पद्धती सुरू झाली? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919. हाय कमिशनर या पदाची निर्मिती कोणत्या कायद्याने झाली? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919. कोणत्या कायद्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली? भारत सरकार कायदा 1935. भारतीय राष्ट्रध्वजाच्या आकाराचे प्रमाण काय? 3:2 या प्रमाणात. भारतीय राष्ट्रीय ध्वजातील केसरी रंग कशाचे प्रतीक आहे? त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वजातील पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे? शांतीचे प्रतीक आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वजातील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे? समृद्धीचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र कुठून घेण्यात आला आहे? सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आला आहे. काश्मीरचे विलिनीकरण भारतात केव्हा झाले? 26 ऑक्टोबर 1947 ला झाले. जम्मू काश्मीर संबंधित राज्यघटना कलम 370 केव्हा हटवण्यात आले? 31 ऑक्टोबर 2019 ला हटवण्यात आले. जुनागड हे संस्थान भारतात केव्हा विलीन करण्यात आले? 9 नोव्हेंबर 1947 ला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी पोलिसांनी कोणती कारवाई केली? ऑपरेशन पोलो ही कारवाई केली. हैदराबाद संस्थानात निजामाला पाठिंबा देणारी रजाकार ही संघटना कोणी स्थापन केली होती? कासिम रिझवी यांनी स्थापन केली होती. हैदराबाद संस्थानातील स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा कोण? नांदेडचे गोविंदराव पानसरे. मराठवाडा मुक्ती दिन केव्हा साजरा केला जातो? 17 सप्टेंबर. स्वामी रामानंद तीर्थांचे पूर्ण नाव काय? व्यंकटेश्वर भगवानराव खेडगीकर. भाषावार प्रांतरचनेसाठी 1948 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली? एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली? फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? 1956. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960. भारताने पंचशील करार कोणत्या देशाबरोबर केला? चीन भारत युद्ध केव्हा झाले? 1962. बांगलादेशाचे जनक कोणाला म्हटले? शेख मुजीबुर रहमान. स्वर्ण मंदिरातील दहशतवाद्यांना हटवण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन राबविले? ऑपरेशन ब्लू स्टार. ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व कोणी केले? मेजर कुलदीप सिंग ब्रार. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते? राजाराम मोहन रॉय. ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन रॉय. सती बंदीसाठी बंगालमध्ये कोणी प्रयत्न केले? राजाराम मोहन रॉय. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन रॉय. स्वामी विवेकानंदाचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय युवक दिवस. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय? नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? दादाभाई नौरोजी. संपत्तीचे वहन सिद्धांत कोणी मांडला? दादाभाई नौरोजी यांनी मांडला. ब्रिटिश संसदेवर सदस्य म्हणून निवड होणारे पहिले भारतीय कोण? दादाभाई नौरोजी. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? मूळ शंकर तिवारी. इंडिया फॉर इंडियन्स हा नारा कोणी दिला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. 1857 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. वेदांकडे परत चला हा नारा कोणी दिला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. सत्यार्थ प्रकाश हा
या ग्रंथाचे लेखक कोण? स्वामी दयानंद सरस्वती. मोहमेडन लिटरली सोसायटीची स्थापना कोणी केली? नवाब अब्दुल लतीफ. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? गोहे. महात्मा फुलेंवर कोणाचा प्रभाव होता? थॉमस पेन. राईट ऑफ मॅन. पेज नंबर 28 बघा. 1848 मध्ये मुलींसाठी बुधवार पेठेत भिडेवाड्यात शाळा सुरू कोणी केली? महात्मा फुले. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुलेंनी केव्हा केली? 1863 मध्ये. तळेगाव ढमढेरे येथे नाभिकांचा संप कोणी घडवून आणला? महात्मा ज्योतिराव फुले यांनी घडवून आणला. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? 24 सप्टेंबर 1873 ला झाली. स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा ज्योतिराव फुले. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले यांनी लिहिला. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणाला म्हटले जाते? महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटले जाते. भारतातील पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका कोण आहेत? सावित्रीबाई फुले. पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांचे नाव केव्हा देण्यात आले? 2014 देण्यात आले. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव केव्हा देण्यात आले? 2014. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कोठे झाला? निफाड, नाशिक येथे झाला. मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती म. गो. रानडे यांनी केली. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती रानडे यांनी केली. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती रानडे यांनी केली. गोपाळ कृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु कोण? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. गोपाळ कृष्ण गोखले यांना भारताचा हिरा असे कोणी म्हणले? लोकमान्य टिळक यांनी म्हटले. महात्मा गांधीजींचा जन्म केव्हा झाला? 2 ऑक्टोबर 1869. महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु कोण? गोपाळ कृष्ण गोखले. गांधीजींनी पहिले आमरण उपोषण कोणत्या सत्याग्रह दरम्यान केले? अहमदाबाद गिरणी सत्याग्रह दरम्यान. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? महात्मा गांधींनी. महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. महात्मा गांधीजींना मॅन ऑफ द इयर पुरस्कार केव्हा मिळाला? 1930 ला. महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचे नाव काय? माझे सत्याचे प्रयोग. वस्ताद लहुजी साळवे यांची समाधी कोठे आहे? संगमवाडी, पुणे येथे आहे. मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी अशी प्रतिज्ञा कोणी केली? वस्ताद लहुजी साळवे यांनी केली. लोकहितवादी याचे पूर्ण नाव काय? गोपाळ हरी देशमुख. प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये शतपत्रे कोणी लिहिले? गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिले. सार्वजनिक काका या टोपण नावाने कोण ओळखले जाते? गणेश वासुदेव जोशी. स्वदेशी व्यापार उद्योजक मंडळाची स्थापना कोणी केली? गवाज जोशी यांनी. गणेश वासुदेव जोशी यांनी केली. वासुदेव बळवंत फडके यांना अटक झाल्यानंतर त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले? गवाज जोशी यांनी घेतले. नाना शंकर सेठ यांचे मूळ गाव कोणते आहे? मुरबाड, ठाणे येथे आहे. मुंबईचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते? नाना शंकर सेठ. मुंबई येथे बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? नाना शंकर सेठ यांनी केली. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे प्र. के. अत्रे
कोणास म्हटले? नाना शंकरशेठ यांना म्हटले. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? नाना शंकरशेठ यांनी केली. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म केव्हा झाला? 6 जानेवारी 1812 मध्ये झाला. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. मराठी पत्रकारितेचे जनक कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर आहे. शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला? बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिला. ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन कोणी केले? ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन कोणी केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? महू, मध्य प्रदेश येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव कोणते? आंबावडे, रत्नागिरी येथे आहे. 1920च्या कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे झालेल्या अस्पृश्यतांच्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. लंडन विद्यापीठाची DSc ची पदवी घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता प्रबंध सादर केला? भारतीय रुपया प्रश्न, प्रॉब्लेम ऑफ रुपी. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश कोणी दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. महाड येथे चवदार तळ्याचे सत्याग्रह डॉक्टर आंबेडकरांनी केव्हा केले? 20 मार्च 1927 मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत पाक्षिक केव्हा सुरू केले? 1927 मध्ये सुरू केले. त्याच्यानंतर बघा 30वा पेज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केव्हा केले? 25 डिसेंबर 1927 ला केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह केव्हा केला? 1930 मध्ये केला. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केली? 1936 मध्ये केली. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केला? 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले? 6 डिसेंबर 1956 ला. शूद्र कोण होते हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. गांधी, रानडे अँड जिन्ना हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय पराक्रम दिन 23 जानेवारी. सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? हरिपुरा अधिवेशन 1938. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी केली. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस यांनी केली. आझाद हिंद सेनेच्या महिला तुकडीचे नेतृत्व कोणी केले? कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन सेहलगल यांनी केले. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आव्हान कोणी केले? सुभाषचंद्र बोस यांनी केले. लोकमान्य टिळकांचा जन्म कुठे झाला? चिखली, रत्नागिरी येथे झाला. लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोण म्हटले? व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हटले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळकांनी केली. 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी केली. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? लोकमान्य टिळक यांनी लिहिला. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? गीता रहस्य. 1895 मध्ये शिवजयंतीची सुरुवात कोणी केली? लोकमान्य टिळक यांनी केली.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी प्रसिद्ध घोषणा कोणी केली? लोकमान्य टिळक यांनी केली. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरती वन लाइनर जीके चे पेज नंबर PDF चे पेज नंबर 30 पर्यंत आज आपण पोहोचलेलो आहोत. जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.